मित्रांनो फायनली आम्ही इथे आता हॉटेलवरती आलो आहे थोडंसं फ्रेशन अप होण्यासाठी. तर आम्ही आहोत आता हॉटेल नैवेद्य जे आहे छत्रपती संभाजीनगर. हे बघा आणि अनु आत्ताच पडता पडता वाचले. अनु मस्ती नाही करायची. तर मित्रांनो इथून आता आम्ही बीबी का मकबरा इथे जाणार आहे आणि मग तिथून आलं की डिनर वगैरे करून आजचा दिवस इथेच संपणार आणि उद्या अजून काही ठिकाण आम्ही फिरणार आहे. तर ते उद्याच्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगूयात कुठे कुठे जाणार आहे. तर मित्रांनो आम्ही इथे 6 तिकीट्स घेतलेले आहे आणि इथली एंट्री काही जास्त नाही आहे. इंडियन्ससाठी 25 रुपये आहे आणि फॉरेनर्ससाठी 300 आहे. तसं सेम केसमध्ये तिकडे आपण गेलेलो आता एलोरा केव्स तिकडे पण आय गेस 500 एंट्री फी फॉरेनरला आहे आणि इंडियन्ससाठी 40 आहे. म्हणजे असं रिजनेबल ठेवलं आहे त्यांनी. आणि आता आम्ही चाललो आहे बीबी का मकबरा बघण्यासाठी. ताई आणि मी इथे येऊन तिकीट्स कलेक्ट केलेत आपले आणि बाकी लोक बाहेर उभे. तर आपण लवकरच आता एंट्री करूयात. तर अनुची इथे छान मजा चालू आहे. अनुला काय खेळणं घेतलंय हे बघा. अनु काय मॅजिक बॉल. तर आलेलो आहे आपण इथे. बीबी का मकबराची एंट्रन्स आहे. हे सुंदर अशी वास्तू बनवलेली आहे. जी एंट्री आहे ते स्कूप पण आपले स्कॅन केले होते आणि हे समोर सुंदर अशी वास्तू आपल्याला बघायला मिळते. इथे कारंजा देखील आहे. मित्रांनो आता अहिल्या आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे. तर अहिल्या तू सांगू शकतेस. तर आपण आलेलो आहात बीबी का मकबराला जे आझम शहा म्हणजे औरंगजेबाचा मुलगा त्याने आपल्या आईसाठी बांधला होता. ओके. तर हे सेम सिमिलर ताजमहल सारखंच आहे. हा म्हणजे ह्याला दख्खनचा ताज किंवा मिनी ताजमहल असं पण म्हणतात. मराठवाड्यातला ताजमहल असं सुद्धा देखील म्हटलं जातं याला. तर खूप सुंदर आहे आणि इथे आपल्याला चंद्र सुद्धा दिसतोय आणि तिकडे समोर सुद्धा एक वास्तू दिसते आपल्याला डोंगरावरती. पण खूप सुंदर दिसतंय रात्री. आणि हो हो हो. म्हणून मित्रांनो आम्ही हा प्लॅन जो इकडे येण्याचा केला स्पेशली ह्या लाइटिंग्ससाठी. आणि हां इट्स व्हेरी ब्युटिफुल. आणि त्याच्यामध्ये जे ते उठून दिसतंय अतिशय मस्त वाटतंय. तर पप्पांनी तर ताजमहल पण बघून आले होते दिल्लीला. काय बोलता पप्पा तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तिकडचं ताजमहल आणि हे कसं आहे सिमिलर आहे. जो आग्र्याचा ताजमहल जो आहे तो प्युअर संगमरवर मध्ये आहे आणि हा संगमरवर मध्ये नाहीये. ओके. हां आणि त्याचा बनवण्याचा खर्च हा करोडोंमध्ये होता आणि याचा हा लाखांमध्ये आहे. अच्छा त्या काळातले लाख. त्या काळातला म्हणून याला गरिबांचा ताजमहल असं म्हणतात. अच्छा. आणि हुबेहूब ताजमहलची प्रतिकृती आहे. हो 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 हो. इथून आपली अशी एंट्री आहे. लाकडी दरवाजे आहेत आणि त्याला पितळीचं कारागिरी केलेली आहे. तर आता आपण मित्रांनो आज चाललो आहे. हे बघा याचं वरती असं घुमट आहे आणि खाली ही त्यांची कबर आपण बघू शकता.
अशा प्रकारे आमचं बीबी का मकबरा पण फिरून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे पेटपूजा करायला, कारण सर्वांनाच खूप जास्त भूक लागलेली आहे आणि थकलेलं पण आहे, एनर्जी आता ड्रेन झाली. तर आता आम्ही थोडंसं डिनर करून घेऊ, जेवून घेऊ आणि मग आमच्या रूम्सवरती जाऊन विश्रांती करू आणि उद्या भेटूयात तुम्हाला. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करू कुठे कुठे आपण फिरणार आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर हा आहे आपला डे 2 फॅमिली ट्रिपचा. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आपला देवगिरी किल्ला. तर चला. तर मित्रांनो चला, पॅकिंग झालेली आहे आणि आपण आता मार्गस्थ होऊ. मित्रांनो हे बघा, हा आहे आपल्या किल्ल्याचा एंट्रन्स. तर इथून आता आम्ही प्रवेश केलेला आहे. आता आपण किल्ल्याच्या रोडला आहे, म्हणजे इथून हा रोड आपल्या किल्ल्याकडे जातो. जर तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला दाखवतो मी तुम्हाला, लेफ्ट साईडला इथे तुम्हाला किल्ला दिसेल. इथे बुकिंग काउंटर आहे. सो पप्पा आता तिकीट्स काढतायत आणि एंट्री फी जसं आपण इथे बघू शकता सेम 25 रुपये भारतीय नागरिक आणि विदेशींसाठी 300 रुपये. चलो, तिकीट्स काढलेले आहेत आपण. तर आता आम्ही एंट्री करतोय. चला. तर हा आहे आपला दौलताबाद फोर्ट, म्हणजेच देवगिरी किल्ला. तर त्याचा मॅप आहे, जसं सगळे हिस्टॉरिकल साईट्सला मॅप दाखवलेले असतात. आणि ही आपली अनु, तिला वाटतं आपण फोटो तिला वाटतं आपण फोटो काढतोय आणि तिने आपल्याला पोस्ट दिलेली आहे आणि तिचा आपण आता फोटो क्लिक केला आहे. तोफ बघू शकता, पुरातन कालीन तोफ आहे. बैलगाडी सारखे त्याला चाक आहे. हो, बैलगाडी सारखे चाक आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दौलताबाद किल्ल्यामध्ये. दौलताबाद किल्ल्याला देवगिरी किल्ला असंही म्हटलं जातं, विच इज हिल्स ऑफ गॉड्स. आणि हा किल्ला यादव घराण्याची राजधानी होती आणि यादव कुळातले जे राजपुत्र भिल्लम होते त्यांनी हा किल्ला बांधला होता. तर इथे आपण बघू शकता हे किल्ल्याचे दुसरे द्वार आहे. असं पुस्तक इथे आलं की तुम्हाला अवेलेबल असतं, मार्गदर्शिका पुस्तक असं. सो त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सगळं काही इन्फॉर्मेशन या किल्ल्याबद्दल मिळतं. तर जरूर हे पुस्तक तुम्ही इकडे एंट्रन्सलाच मिळतं, तर ते घ्या. सो तुम्ही जेव्हा हे साईड बघशाल तर तुम्हाला एक थोडीफार कल्पना येईल की कोणतं वास्तू काय आहे वगैरे सगळं असं. तर आपण जी आता बघत आहोत ती सरस्वती बारव आहे आणि दौलताबादमध्ये एकूण 4 बारव, 2 किल्ल्यावरती आहेत आणि 2 शहरात आहेत. आणि मित्रांनो ही 30 बाय 30 बाय 12 मीटरची अशी सुंदर बारव आहे. दिल्लीच्या कुतुब मिनारनंतर चांदमिनारचे नाव घेण्यात येते. प्रशस्त अशा एका लांब रुंद ओट्यावर 70 मीटर उंच हा चांदमिनार तयार करण्यात आला आहे आणि अल्लाउद्दीन बहमनी दुसरा याने आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून हे तयार केले आहे. वरती येताना काहीच हातात खायला आणू नका, लूज पॅकेट्स वगैरे, बिलकुल, कारण इथे बघू शकताय वानर सेना आहे. हे बघा, अन्वीचं एक चिप्सचं पॅकेट डायरेक्ट हातातून हिसकून नेलेलं आहे या वानर सेनानी. तर मित्रांनो हा किल्ला साधारणतः सकाळी 6 वाजता ओपन होऊन जातो व्हिजिटर्ससाठी. तर कोणी येणार असाल तर अर्ली मॉर्निंग आलं तर इथे थोडंसं वातावरण तुम्हाला छान वाटेल. आम्ही येताना थोडं लेट आलो, रात्री आम्हाला उशीर झाला होता थोडा झोपायला वगैरे. तर आता थोडं ऊन लागतं आहे पण ठीक आहे, वर्थ आहे, चांगलं आहे, थोडंसं बघण्यासारखं आहे. तर आता आपण आमखास महालात आलेलो आहे. हा महाल ॲक्च्युली दुसऱ्या महालाकडे जो शाही हमाम असतो त्याकडे जाण्याचा मार्ग होता, नंतर त्याला निवासस्थानामध्ये कन्वर्ट केलं होतं. आणि इफ यू कॅन सी आता सध्या ते बंद आहे, पण आपण बाजूचं सगळं बघू शकतो. इथे मूर्त्यांचा छान संग्रह केलेला आहे.
मित्रांनो हे जे आपलं चांद मिनार आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट असं एक छोटंसं मैदान टाईप त्यांनी केलेलं आहे. हे ओपन कॅनॉन गॅलरी म्हणजे तोफांचा संग्रह, वेगळे विविध प्रकारचे जे तोफा आहेत ते इथे त्यांनी कलेक्शन दाखवलेलं आहे आपल्याला. आमच्या मागे जे तुम्हाला दिसतंय ते आहे काळा कोट, जे की तिसरं सुरक्षा द्वार आहे. आणि इथे विविध प्रकारचं यांनी जे सिक्युरिटी पर्पजचे जे काही रिलेटेड गोष्टी आहेत ते इथे त्यांनी केलेले आहेत. यात उभ्या कटावदार खोल दऱ्यांच्या बुरुजांसोबत मजबूत आणि रुंद अशा सुरक्षा भिंती आहेत आणि 5-6 वाकडे तिकडे द्वार आहेत, प्रवेशद्वार. आणि इथे कंगुऱ्यांचा सुद्धा उपयोग केलेला आहे. तसेच जिथे जिथे महत्त्वपूर्ण ठिकाण आहेत तिथे तोफा उभारल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे एंट्री करण्यासाठी शत्रूला इट्स व्हेरी हार्ड टू गो थ्रू दिस पर्टिक्युलर काळा कोट. ओके. आणि अहिल्या हे आपलं जे मगाशी गोष्ट झाली समोर जे टेम्पल आहे, टेम्पल आहे ॲज यू कॅन सी हेमाडपंथी मंदिर आहे इथे. आणि तुम्ही जर आत बघितला तर तिथे वेगवेगळे तुम्हाला कलाकृती दिसतील. असे स्ट्रॉंग पिलर्स आहेत, जसे तुम्हाला सगळ्या एन्शियंट आर्किओलॉजिकल साईट्सवरती तुम्हाला जे काही बघायला मिळतात तसे हे मजबूत असे दगडाचे पिलर्स इथे आहे. कोरीव काम अतिशय सुंदर. तर आता आपण एंटर करतोय आणि जसं आम्ही मगाशी म्हणालो तसं इथे वाकडे तिकडे द्वार आहेत. आणि त्याचं रिझन असं आहे की जेव्हा शत्रू आक्रमण करतील तेव्हा त्यांना गतीने म्हणजे एकदम फास्टली इकडे आक्रमण करता येऊ नये म्हणून हे असं वाकडे तिकडे बनवलेले आहे. ते मागे पण दाखवत. तर आपण काळकोटामधून पुढे प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक अंधेरी काळोख मार्ग दिसतो जो की भूलभुलैया आहे. आणि बेसिकली जे शत्रू आहेत त्यांना कन्फ्यूज करण्यासाठी हे क्रिएट केलं आहे. तसेच या काळकोटाच्या परिसरात आपल्याला चिनी महाल, रंगमहाल, सोनेरी महाल, अंधेरी मार्ग आणि 2 तोफा हे सगळं बघायला मिळतं. तर पुढे जाऊन आपण नक्की बघूया कुठे कुठे काय काय आहे. मित्रांनो आता माझ्यासमोर जे आहे ते वास्तू आहे चिनी महाल. तर ह्या चिनी महालाचं वैशिष्ट्य असं की आकाशी आणि पिवळ्या रंगाच्या टाईल्सनी ह्या चिनी महालला डेकोरेट केलेला आहे. हा जो चिनी महाल आहे याचं दक्कन इतिहासामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे याची. कारण औरंगजेबाने शेवटच्या कुतुबशाही शासक म्हणजे अब्दुल हसन तानाशहा याला इथे त्याचा मृत्यू होईपर्यंत कैद करून ठेवलेलं होतं. सो हे याचं हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे या चिनी महालाचं. आणि इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो, आकाशी रंगाचे तुम्हाला इथे काही टाईल्स दिसतील आणि येल्लो कलर पण तुम्हाला मध्ये मध्ये दिसेल. या राजमहालाच्या समोर काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण एका गोलाकार ओट्यावर जाऊन पोहोचतो आणि ती तोफ म्हणजे मेंढा तोफ. तेथील तोफेवर मागच्या भागावर मेंढ्यांची आकृती आहे म्हणून ही ना मेंढा तोफ म्हणतात. तसंच तिचं खरं नाव हे किल्ला शक्की म्हणजेच किल्ल्याला तोडणारी भेदणारी असं आहे. या तोफेवर लेख कोरलेला आहे. या लेखात औरंगजेबाचा अधिकारी मोहम्मद हुसेन अरबीची कामगिरी स्पष्ट करण्यात आली आहे. साहिल्याने मगाशी सांगितलं होतं अंधेरी मार्गाबद्दल, तर आपण आता अंधेरी मार्गाकडे चाललेलो आहे. तर हे बघा, हे शत्रूला कन्फ्युजनसाठी हे बनवलेला मार्ग आहे. इट्स काइंड ऑफ मेज. दरवाजे बिरवाजे बनवले. हो, असे खूप सारे त्यांनी दरवाजे बनवलेले आहे. हे बघा, तर मी माझी फ्लॅश ऑन केली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, आणि हे भूलभुलैया बनवलं आहे पूर्ण त्यांनी. कुठे जायचं हे लवकर कळलं नाही पाहिजे आणि इथे सैनिक लपून त्यांच्यावर आक्रमण करणार. मग उत्तम. पूर्वी किल्ल्यावर जाण्यासाठी अंधारी भुयारी मार्ग हा एकमेव मार्ग होता आणि त्यातून अनेक झरोखे वगैरे होते.
त्यातून शत्रू जर कधी त्याने प्रवेश केला तर वरून गरम तेल, गरम पाणी, लोखंडी खिळे असा मारा त्या शत्रूवरती केला जात असे. आणि हा अत्यंत कठीण असा मार्ग होता. परंतु 1952मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने 1952मध्ये हा पर्यटकांकरता हा पर्यायी असा पायऱ्यांचा मार्ग बनवलेला आहे. आपण आता भुयारी मार्गेद्वारे किल्ल्यावरती चढून चाललोय आणि हे त्यांचे जायजॅन्टिक पिलर्स आपल्याला दिसत आहेत. अतिशय भव्य दिव्य पिलर आहेत. हां, तेल वगैरे दगड हे टाकण्यासाठी. कशा प्रकारे हे बुलबुलया आहे ते मी दाखवतो. हे बघा, इथून असा आतमध्ये आल्यानंतर इथे डेड एंड आहे आणि पुन्हा इथून जर शत्रू जायचा प्रयत्न केला तर इथे सैनिक दाबा धरून त्यांच्यावरती हल्ला करू शकत होते. हे बघा, हे बघा, परत आपण त्याच ठिकाणी आलेलो इथे. तर मित्रांनो, असं छान थंड वातावरण आहे आतमध्ये. आता तर आपण इथे बघू शकता लाईट्स वगैरे लावली आहे. तर त्या काळात इथे पूर्ण अंधार असायचा आणि अंधारातून असं आतमध्ये त्यांना चढत यावं लागायचं. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली, व्हेंटिलेशन अतिशय सुंदर आहे इथे. म्हणजे नुसतंच एखादं मॉन्युमेंट कन्स्ट्रक्ट करताना फक्त कन्स्ट्रक्शन आणि अडथळे हेच नाही बघितलं गेले, पण व्हेंटिलेशन, ऑक्सिजन सप्लाय हे सगळं बघून हे वास्तू कन्स्ट्रक्ट केलेली आहे. अशा प्रकारे इथे भुयारी मार्ग संपला आहे. आणि वरती माझ्या मते मंदिर आहे, ते आता आपण बघूयात वरती जाऊन. ज्या मंदिराबद्दल मी तुम्हाला सांगत होतो ते आहे गणेश मंदिर. तर ते आपण बघूया आता. हे बघा, असं दगडामध्ये बांधलेलं आहे ते देखील. हे बघा, इथे गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे आतमध्ये. अतिशय सुंदर, अप्रतिम. तर मित्रांनो, ही आहे बारादरी, ज्याला 12 कमाणी आहेत. ही इमारत दगड आणि चुन्याने तयार करण्यात आलेली आहे. हिची भव्यता तिला प्रत्यक्षात पाहूनच अनुभवली जाऊ शकते. तर तुम्ही नक्की एकदा इकडे येऊन या बारादरीचा अनुभव घ्या. त्यानंतर हिच्या पाठीमागे मोती टाका आहे, जो अगदी स्वच्छ जलाशय आहे. त्यात प्रत्येक ऋतूत पाणी साठवलेले जाऊ शकतात. खूप सुंदर आहे. शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. वरती आल्यावर इथे जनार्दन स्वामींचं मंदिर आहे छोटंसं. त्यांचे गुरु दत्तात्रय एकनाथ महाराज आणि यांचे गुरु दत्तात्रय महाराज. मित्रांनो, ही गडावरची दुसरी तोफ आहे, कालापाड तोफ. मित्रांनो, ही सर्वात उंच शिखरावरती ठेवलेली ही दुर्गा तोफ आहे. तर मुख्य 3 तोफांपैकी ही एक तोफ आहे जी शिखरावरती आहे. एक खाली आपण एक बघितली, ही दुसरी एक तुम्हाला दाखवली आणि ही तिसरी.
मित्रांनो, असा आपला शिखर चढून झालेला आहे वरती सगळ्यात टॉपवरती जसं दाखवलं ती तोफ आहे. तर एवढंच होतं या व्लॉगमध्ये. थोडंफार इन्फॉर्मेशन द्यायचा आम्ही प्रयत्न केला. कशी वाटली इन्फॉर्मेशन आमची नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला ह्या किल्ल्याबद्दल अजून काही माहिती असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता आम्हाला. आणि कसा वाटला नेहमीप्रमाणे हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटूया असेच नवीन व्हिडिओ घेऊन. बाय.